नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर नवीन रेशन कार्ड विषयी सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। जर तुमच्याकडे रेशन कार्डच नसेल, तुम्ही याच्या अगोदर ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने रेशन कार्ड काढलं नसेल, तर आता रेशन कार्ड काढण्याच्या दोन नवीन पद्धती आलेल्या आहेत। त्याच्यामधली जी पहिली पद्धत आहे ती म्हणजे ऑनलाइन पद्धत आहे आणि दुसरी जी आहे ती म्हणजे ऑफलाइन पद्धत। जर तुमचं रेशन कार्ड हरवलं असेल किंवा तुम्ही अजून रेशन कार्डच काढलं नसेल, तर तुम्ही दोन पद्धतीने रेशन कार्ड काढू शकता। आता जी पहिली पद्धत आहे, जर तुम्हाला ऑनलाइन रेशन कार्ड काढायचं असेल तर तुम्हाला अन्न व नागरी पुरवठा याच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन अर्ज करावा लागणार आहे। म्हणजेच तहसील ऑफिस मधील जो अन्न आणि पुरवठा जो विभाग असतो त्याची ऑफिशियल वेबसाईट आहे। तर आपण प्रत्येकी ऑनलाइन पद्धतीने कसे रेशन कार्ड काढायचं ते बघूयात। तर इथं आपल्याला गुगल वरती यायचं आहे आणि तिथं RCMS ही वेबसाईट टाकायची आहे। त्याच्यानंतर इथं रेशन कार्डची जी वेबसाईट आहे ती ओपन होणार आहे। तर इथं बघू शकता किती नागरिकांनी रेशन कार्ड काढलेलं आहे। सोबतच बरेच जे नवीन रेशन कार्ड नोंदणी केलेले आहे ते सुद्धा दिसणार आहे। परंतु आपल्याला इथं साइन आणि रजिस्टर ऑप्शन वरती जायचं आहे आणि पब्लिक लॉग इन दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता आपण पब्लिक लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर जो दुसरा नंबरचा ऑप्शन आहे रजिस्टर न्यू रेशन कार्ड, आता आपल्याकडे जर रेशन कार्ड नसेल तर आपल्याला तिसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, आय वॉन्ट टू अप्लाय फॉर न्यू रेशन कार्ड। जर तुम्हाला नवीन रेशन कार्ड पाहिजे असेल ते पण ऑनलाइन घर बसल्या तुम्ही स्वतः काढू शकता। इथं जी माहिती दिलेली आहे ती तुमची सर्व माहिती टाकायची आहे। आधार कार्डला जो नंबर लिंक आहे तो तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। सोबतच इथं जेंडर दिलेला आहे, मेल फिमेल ट्रान्सजेंडर याच्यातलं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। सोबतच आपला 10 अंकी मोबाईल नंबर आणि इथं जेवढी माहिती दिलेली आहे ती सर्व माहिती अगदी सविस्तर पद्धतीने भरायची आहे, अगदी अचूक पद्धतीने। सोबतच इथं आपल्याला एक नवीन पासवर्ड तयार करायचा आहे आणि कॅप्चा सुद्धा टाकायचा आहे। आता नवीन रेशन कार्डची जी पहिली पद्धत होती ती तर आपण बघितलीच आहे, परंतु ऑनलाइन पद्धतीने जरी रेशन कार्ड हवं असेल तरी पण त्याच्यासाठी पिवळं रेशन कार्डसाठी कमीत कमी तुमचे 15,000 रुपयांपर्यंत उत्पन्न असायला पाहिजे। सोबतच घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला नसले पाहिजे। सोबतच पेन्शनधारक सुद्धा घरामध्ये कोणी नाही पाहिजे। तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसली पाहिजे तरच तुम्हाला पिवळे रेशन कार्ड देण्यात येणार आहे। आणि पाचवं म्हणजे तुमच्या घरामध्ये बंदुकीचं लायसन कोणाचंही नसलं पाहिजे तरच तुम्हाला ऑनलाइन पिवळं रेशन कार्ड भेटणार आहे। आता ऑनलाइन पद्धतीने केसरी रेशन कार्ड सुद्धा अगदी असंच आहे, परंतु त्याच्यामध्ये जी पात्रता आहे ती बघून घेऊया। आता याच्या पात्रतेमध्ये तुमचे उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे। सोबतच तुमच्या घरामध्ये सरकारी नोकरीला कोणी नसले पाहिजे, घरातील कोणताही सदस्य नसला पाहिजे, घरामध्ये कोणीही पेन्शनधारक किंवा रिटायर झालेलं गव्हर्नमेंटचं जर व्यक्ती असेल तर त्याची पेन्शन चालू असेल तर ती पेन्शन सुद्धा चालू नसली पाहिजे, घरामध्ये 4 चाकी गाडी आणि बंदुकीचं लायसन नसलं पाहिजे तरच तुम्हाला केसरी ऑनलाइन रेशन कार्ड देण्यात येईल। आता काही महिलांचे प्रश्न आहेत, काही नागरिकांचे प्रश्न आहेत की केसरी रेशन कार्डवरती धान्य कसं मिळेल। जर तुमचं उत्पन्न 50,000पेक्षा कमी असल्यास तुम्हाला तहसील ऑफिसमध्ये जाऊन अन्न पुरवठा विभागामध्ये पूर्णपणे केसरी शिधापत्रिकेवरती प्राधान्य कुटुंब म्हणजेच PHH या गटाअंतर्गत आपली नोंदणी करावी लागेल। म्हणजेच तुम्ही जर नोंदणी केली नसेल आणि केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला रेशन दुकानदार 1ही रुपयाचं थोडं सुद्धा धान्य देणार नाही। त्याच्यामुळे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तहसील ऑफिसमध्ये जाऊन अन्न पुरवठा या विभागामध्ये नोंद करावी लागणार आहे तरच लाभ भेटणार आहे। आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नवीन रेशन कार्डची दुसरी पद्धत, जर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने रेशन कार्ड हवे असेल तर तुमची पात्रता लक्षात घ्या तरच ऑफलाइन रेशन कार्ड मिळणार आहे। जर तुम्ही पात्रतेमध्ये नसाल तर तुम्हाला रेशन कार्ड दिले जाऊ शकत नाही। जशा पद्धतीने तुमच्या शेजारण्याकडे असेल किंवा तुमच्या नातेवाईकांकडे असेल जे ऑफिशियल रेशन कार्ड आहे पिवळे किंवा केसरी ते सुद्धा तुम्हाला घेता येणार आहे। परंतु ऑफलाइन रेशन कार्डसाठी जी पात्रता निश्चित केलेली आहे ती सुद्धा बघून घेऊयात। पहिली जी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे, कमीत कमी 15 वर्ष
आता हे फक्त महाराष्ट्र राज्यापुरतं नाही तर पूर्ण भारत देशासाठी आहे। त्याच्यामुळे कोणत्याही राज्यातून तुम्ही अर्ज करत असाल तरी पण तुम्हाला काही अडचण नाही। फक्त भारतामध्ये तुम्ही 15 वर्षाचे नागरिक असले पाहिजे। सोबतच जी दुसरी पात्रता आहे तिच्यामध्ये पिवळे रेशन कार्ड जर तुम्हाला ऑफलाईन काढायचं असेल तर तुमचे उत्पन्न 15,000पेक्षा कमी असले पाहिजे। आता तिसरी जी पात्रता आहे ती म्हणजे जर तुम्हाला केसरी रेशन कार्ड ऑफलाईन पद्धतीने काढायचं असेल तर तुमचे उत्पन्न 15,000पेक्षा जास्त आणि 1 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तरच तुम्हाला केसरी रेशन कार्ड दिले जाणार आहे। आणि चौथी पात्रता आहे तुमच्या घरातील सदस्य सरकारी नोकरीत नसला पाहिजे तरच लाभ घेता येणार आहे। सोबतच पेन्शनधारक सुद्धा नसावा तरच केसरी रेशन कार्ड मिळणार आहे। आता ऑफलाईन पद्धतीने रेशन कार्ड काढायचं आहे परंतु त्याच्यामध्ये भरपूर कागदपत्रे आहेत, ती कशी जमा करायची। आता जे पहिलं कागदपत्र आहे ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला। जर पिवळं रेशन कार्ड हवा असेल तर 15,000 रुपयांचा आणि केसरी हवा असेल तर 15,000पेक्षा जास्त। रहिवासी दाखला लागणार आहे, कास्ट सर्टिफिकेट, तलाठी दाखला ही 4 महत्त्वाची कागदपत्रे आहेत। सोबतच सर्व कुटुंबाचे आधार कार्ड लागणार आहे, त्याची झेरॉक्स, सोबतच कुटुंब प्रमुखाचं पॅन कार्ड आणि आता तुमचं रेशनसाठी जो नवीन अप्लाय करायचा आहे ऑफलाईन पद्धतीने तो फॉर्म तुम्हाला तहसील ऑफिसमध्येच भेटणार आहे। आणि 8वं म्हणजे मतदान कार्ड म्हणजेच वोटर ID याचे सुद्धा तुम्हाला झेरॉक्स लागणार आहे। फक्त कुटुंब प्रमुखाची सर्व कागदपत्रे लागणार आहेत, आधार कार्ड सर्व कुटुंबाचं लागणार आहे। त्याच्याच पुढे बघू शकता 9वं जे कागदपत्र आहे ते म्हणजे पासपोर्ट साईज फोटो, छोट्या आकाराचे 2 फोटो लागणार आहेत। सोबतच डोमासाईल दाखला। 11वं जे कागदपत्र आहे ते म्हणजे स्टाम्प पेपर आणि 12वं जे कागदपत्र आहे ते म्हणजे तहसील दाखला। ही सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असतील तरच तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला रेशन कार्ड मिळणार नाही। आता ऑफलाईन रेशन कार्डसाठी ही जी कागदपत्रे आहेत ही कागदपत्रे कुठे जमा करायची आहेत? तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जाऊन सर्व कागदपत्रे अन्न पुरवठा विभागामध्ये जमा करायची आहे, तिथूनच तुम्हाला ऑफलाईन रेशन कार्ड मिळणार आहे। म्हणजे जे कार्यालयाचे अधिकारी आहेत ते अप्लाय केल्यानंतर पूर्णपणे तुमची पात्रता निश्चित करून तुम्हाला रेशन कार्ड देणार आहेत। आता जी दुसरी पद्धत आहे ती म्हणजे सर्व कागदपत्रे तहसील ऑफिसमधील एखादा कोतवाल असेल किंवा घटना अभ्यासक व्यक्ती असेल ज्याला या गोष्टींमध्ये भरपूर नॉलेज आहे, त्या माणसाला पूर्णपणे तुम्ही विश्वासातला जर माणूस असेल तर तुम्ही त्याच्याकडे सर्व कागदपत्रे देऊन त्यांच्याकडून सुद्धा काढून घेऊ शकता। किंवा नेट कॅफे असतं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ऑफलाईन रेशन कार्ड काढून मिळते, परंतु त्यांची फीस जास्त असते, त्याच्यामुळे तुम्ही स्वतः जरी काढलं तरी पण काय अडचण नाही। जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या मराठी माहिती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा।